पहिला प्रश्न कोणता आहे? आत्माचा आनंद आहे. आजपर्यंत आपण कशाला आनंद समजत होतो? नाता आहे का नाही? विषय वडी बोलले नाता याचे कोण करे. एक प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न, दुःख काल तरी भासते का? त्याच्याकरता ख्याती प्रकरण. कोणतं प्रकरण? दर्शनकार लोक त्याचा विचार करतात. ख्याती प्रकरण म्हणजे नाही तर भागते. मग त्याच्या दोरीवरती सर्प आहे का नसून भासतो? भासला हा म्हणजे दर्शनकार लोक आहे. हे काय नुसतं आपल्या बसमध्ये घंटा वाजवणारे नाही, ते विद्वान लोक आहे ना. कोणते लोक आहे त्याचा विचार करतात. त्याच्यामुळे आस्तिक नास्तिक सगळे दर्शनकार घेऊन टाकले. तेव्हा असत फेदीवाली तो सर्प कसं आहे? असत आहे. खंडन असत आहे तर भासतो. मग वंद्यापुत्रे काय झालं पाहिजे? आत्मख्यातीवादी तो विज्ञान त्याचा आकार धारण करते. कोणाचं? मग त्यांचं विज्ञान क्षणिक विज्ञान. क्षणिक म्हणजे ज्यांचा आत्मा एका क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणी स्थिती, तिसऱ्या क्षणी. मग क्षणभरच प्रतीती आली पाहिजे सर्पाची. क्षणभर येते का दीर्घकाल? मत बरोबर नाही. अन्यथा ख्यातीवादी. वारुळ असतो सर्प कुठे भासतो? रज्जूवर भासतो. सर्पच का भासा? इतर का भासत नाही? भासलेला सर्व वारुळातला कसा आहे? व्यावहारिक आहे. आणि ते भासलेला आहे का? दोन्ही सारखं आहे का? आमचं खंडन पुढे कोणता? अख्ख्यादिवादी. अख्ख्यादिवादी माझ्या मताप्रमाणे बरं का, त्याच्यामध्ये सांगितलं एका वेळेला तिला किती ज्ञान होते? 2 ज्ञान झाले असते तर फार चांगलं. मग नाही का, इकडे विचारसागर आहे का, तिकडे भगवद्गीता आहे का, एका कानाने काय आहे का, दुसऱ्या कानाने. माझं जमतं काय? तुमचं मत काय नाही? सत्ख्यातीवादी. ब्रह्मामध्ये भासलेला मग सर्व आपलं पदार्थ सत्य म्हणता येत. खरोखरच पाणी आहे तर काय वेधली पाहिजे? खराच सर्प आहे. मग काय दोरीच्या ज्ञानाने निवृत्ती. कोणाची खंड नाही. आता यांचं मत कोणाचं? मग भासलं कसं? त्याला सत म्हणावं, असत म्हणावं तर भासतं. सत म्हणावं तर सर्वसदा म्हणजेच मिथ्या. ब्रह्म सत्यम जगत जीव ब्रह्मैव. पुढे सांगायचं आहे तुम्हाला, अजून यायचं आहे. जीवा किम स्वरूप आहे ते पुढे. तीनच मुद्दे महत्त्वाचे आहे याच्यामध्ये. एक आत्माचा आनंद स्वरूप आहे. दुसरं काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काढत तरी. हा जीव किम स्वरूप आहे. चौथा तरंग. कोणता तरंग? एक मुद्दा झाला. आत्माच किम स्वरूप आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एखाद्याने विचारलं विषयात आनंद असताना तुम्ही सांगता कशात आनंद आहे? नाही का, लोकांची काय दिशाभूल करता का? तुम्हाला विषय मिळत नाही, आनंद नाही. प्रमेय आहे. मध्ये आपलं चाललेलं आहे की आलं अधिष्ठान ज्ञानाने अभ्यस्त पदार्थाची काय होते? आता हे अधिष्ठान किती ठरले? 2 नाही का. रज्जू आणि रज्जूचं
नाही सर्प आणि सर्पाचं ज्ञान. आणि दोघांना अधिष्ठान दोन सांगितले. एकाच वेळेला दोरी काय होते ज्ञान होत असे. आणि अधिष्ठाना कधी सांगितले ऐका रज्जोपायी चैतन्याश्रित असलेल्या अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. आणि अंतःकरणोपयी चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम काय? ज्ञान आहे. आणि अधिष्ठान ज्ञानाने दोन्हीची काय होते? होते काय? अधिष्ठान किती आहे? दोन. मग एकाच्या ज्ञानात दोघांची निवृत्ती कशी असा प्रश्न आहे. कितीचे? अरे अधिष्ठान जर दोन आहे तर दोघांची काय झाली पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे काय? पण एकाच्या ज्ञानामध्ये दोघांची काय होते? आणि अधिष्ठान कधी सांगितले? म्हणलं का फसवेगिरी करता का? मग किती आदर्श त्या अधिष्ठान एकच आहे. किती सांगायचं? दोन नजून किती आहे? उपाधीमुळे किती वाजते? वास्तविक आहे किती? घट आकाश मठ आकाश. आकाश दोन आहे का एकच आहे? मग भित्त काय बसलं? उपाधीमुळे. घटाची उपाधी लागली, मठाची लागली. आकाशातला चंद्र किती असतो? आणि डबके नाना असले वेळे चंद्र किती दिसतो? मग चंद्र 10-5 आहे का? मग किती आहे? काय तसा दिसणार हेच सांगायचं. बचा पुढे. परिच्छेद क्रमांक 17. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. कोणाच्या विषयी शंका? अधिष्ठान उपादान कोणाला म्हणावं? अधिष्ठान कोणाला म्हणावं? लक्षात आहे. दोन आता आहे. आपल्याला दोरीवर तर सर्व वाचतो. व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला असं वाटते रज्जू काय आहे? अधिष्ठान आहे. सर्प कोण आहे? आता अधिक विचार करायचा. काय करायचा? रज्जू सुद्धा अधिष्ठान होऊ शकत. कारण रज्जू जड, सर्पही जडाच्या काय नसते, अधिष्ठान नसतं. मग कोण आहे? रज्जोपायी चैतन्य. हे काय? अधिष्ठान आहे. वेदांत शास्त्र. कोणतं शास्त्र? व्यावहारिकामध्ये माणसाला वाटते दोरीवर सर्व. दोरी कोण आहे? पण दोरी अधिष्ठान नसून कोण आहे? चैतन्य. आलं का? अज्ञानाचं उपादान का आपलं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरणोपयी आहे काय? मग चैतन्य किती झाले? बरोबर आहे. आता बरोबर. उपाधीमुळे दोन भासतोय. वास्तव किती काय आहे का? म्हणून चैतन्याचं ज्ञान झालं म्हणजे आणि अधिष्ठानाची अध्यस्त पदार्थाची काय होते? शिष्य म्हणतो, अहो सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत हा निश्चय झाला. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य आहे. रज्जू अधिष्ठान नाही. बरोबर. काय सांगितलं? चैतन्यच काय? रज्जू काय नाही. त्याच्याकरता एका बाईचं उदाहरण दिलं आहे. भिंतीवरती बाईचं काय काढलं? त्याच्या कड्यावर त्याच्या मुलाचं काय काढलं? चित्र. आपला आजोबा मुलाला घेऊन आला कड्याला. मग ते पाहते आपले दाखवतं सगळं. मग ती बाई दिसते. बाईच्या कडेवर काय दिसते? आता नातू विचारतो कोणाला? आजोबाला. म्हटलं आजोबा मला काय? बाईने जर थोडा धक्का दिला कमरेला, मला काय झालं रे? पाय खाली पडून जाईल की म्हणलं ते, रडेल की ते कोणाची भाषा आहे? आजोबाची भाषा कोणती आहे? नाही काय बाई खरी नाही, काय नाही, मुलाही काय नाही. हे बघ, त्या मुलाला बाईचा आधार आहे का कापडाचा?
बाईचा आधार आहे का? नाही. कोणाचा आहे? मातीचा कापडाचा. बाईलाही कोण आधार आणि मुलालाही कोण आधार? तर दोघालाही आधार. मातीचा. अधिष्ठान किती? प्रतिती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. हे पहा, आम्हाला असं वाटतं दोरी आहे काय आहे अधिष्ठान आणि तुम्ही काय म्हणता? चैतन्य अधिष्ठान आहे. मला एक काय करा सांगा, नाही का? भाऊ अर्जुन बांधतो ना, नाही का? असं मला दुटप्पी बोलू नको, एक सांग. काय सांग आहे का? म्हटलं हे दोन काय सांगतो आम्हाला, हेही खरं दोनही खरं नाही. बधेकम येतो याच्या निश्चित्य, एक कमाला काय का सांगा. म्हटलं याचं दोन नाही सांगाय. म्हणून तात्विकदृष्ट्या बरं का, दोरी अधिष्ठान नसून कोण आहे? चैतन्य आहे. सिद्ध करून दाखवायचं बसा. श्रीगुरु म्हणतात, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही, रज्जूपहित चैतन्यच मानले पाहिजे. कारण जसा प्रातिभासिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू ही मिथ्याच आहे. दोन्ही मिथ्याच आहे. आता हे वेदांत शास्त्र आहे, तुमची आमची गोष्ट वेगळी, पण सिद्धांत कोणता आहे? आपल्याला वाटत असतं की रज्जू सत्य आहे आणि भासणारा सर्प कसा आहे? मग भासणारा सर्पही मिथ्याच आहे. रज्जू काय आहे? मला सर्प मिथ्या आहे आम्हाला मान्य आहे, रज्जूही मिथ्या म्हणतात आहे का? सर्प मिथ्या आहे आम्हाला काय, पण रज्जू मिथ्या आहे आम्हाला काय नाही. आता वेदांत शास्त्र आहे बरं का. कोणत्याही सत्यातला पदार्थ असू द्या, तो सत्य नसून काय मग वेदांत त्याच्याकरता ब्रह्मच फक्त सत्य आहे. ब्रह्मबेरी खेरीज करून संपूर्ण जगत कसं आहे? मिथ्या आहे. त्याच्यात मिथ्या पदार्थामध्ये दोन सत्ता पाडायच्या, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. बरं का, प्रातिभाषिक कोणाला म्हणायचं? अधिष्ठाना वाचून ज्याची निवृत्ती होती त्याला कोणची? दोरीवरचा सर्प. जर का ब्रह्मज्ञान पाहिजे का? दोरीचं ज्ञान झालं की, आणि दोरीचं बिना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय दोरी मिथ्या होऊ शकत आहे. सुंदर आहे विचार. पुढे कर्माने. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाचे अधिष्ठान होत नाही. जो पदार्थ मिथ्या असतो तर दुसऱ्या पदार्थाचं काय होत नाही. बाई मिथ्या आणि मुलं सुद्धा. मग बाई काय त्या मुलाला आधार होऊ शकते का? जसं मूल मिथ्या तसं बाई सुद्धा काय. जसं सर्व मिथ्या त्याचप्रमाणे दोरी सुद्धा काय. दोरीच मिथ्या आहे की जगत मिथ्या? जगतच मिथ्या आहे. म्हणजे मिथ्यात्वाचं लक्षण त्याला अध्यास्त असं म्हणतात. काय वेळेला अध्यास्ताचा अर्थ असा आहे नसून भासणे. काय भासणे? आत्मश्रेष्ठ तद्बुद्धी असं म्हणतात. जे ज्या अधिकरणामध्ये नाही त्या अधिकरणामध्ये जे प्रतीती आहे ना त्याला म्हणत असतात मिथ्या. दोरी या अधिकरणामध्ये सर्प आहे का? भासते कालापूर्वी आहे का? भासण्याच्या पूर्वी सर्प नव्हता. भासते कालातही आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही त्रैकालिक अत्यंत. काय कोणाच्या ठिकाणी? आपल्या ठिकाणी जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प आहे ना. आणि एकदा ज्ञान झालं म्हणजे संपलं की नाही का. जोपर्यंत शरीर देहबुद्धी आहे तोपर्यंत मरणाची चिंता आहे. कुठपर्यंत? देहच मी आहे ही बुद्धी जोपर्यंत आहे
तोपर्यंत कोणाची भीती आहे? आणि ज्या दिवशी देहबुद्धी गेली, कोणती बुद्धी गेली? देहबुद्धी गेली, कोणती बुद्धी? मग जन्म मरण कोणाच्या बरोबर गेला? हा कोण घेऊन सर्व झाला आहे का नाही? आम्हा जावे मरावे, मरण माझे. देहबुद्धी गेली ना, संपलं. कारण जन्मन मरण हे कोणाचे धर्म आहे? आणि देह स्वरूप आहे का देवान भिन्न आहे? त्याच्याशी माझा काही संबंध. भक्त ऐसे जाना गेले आशा पाय. चांगला वेदांत आहे. विचार न करिता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते व लोक तसा व्यवहारही करतात, हे खरे. पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही. वेदांताचा सिद्धांत आम्हाला मान्य आहे. दोरी अधिष्ठान आहे. आम्हाला काय लोक काय करतात? व्यवहारही करतात, काय करे. पण सिद्धांत कोणता आहे? तस्मात् शास्त्रम. आपल्या बोलण्याला महत्व आहे का शास्त्र काय सांगते? आपल्या बोलल्याला कोणी विचारत असतो का? तस्मात् शास्त्रम, शास्त्र प्रमाण असं बदेश. माझा वेदांत शास्त्राचा जसं हे बा सर्पात जास्त आहे. कोण? तसं जगही सुद्धा काय ते वेदांताचं महत्व. एक वेदांत शास्त्र केलीच करून जगताला मिथ्या कोणी म्हणत. मग तो रामानुज, मध्व, निंबार्क, वल्लभ वगैरे बरं का, सगळे काय जगत सत्यत्ववादी आहे. आणि शंकराचार्य काय ब्रह्मसत्यम जगत असं. तुम्हाला गेलं की तिसऱ्या तरंगामध्ये गेलं की अरे ते ज्यांच्याजवळ ज्ञान घेतलं ते गुरु या पदाला काय नव्हते. कोणत्या पदाला योग्य होते ते नाही सांगितलं. आता वेदांताचा सिद्धांत आहे ना, एकमेवा द्वितीयम आहे काय. अद्वैतवाद म्हणतात. कोणता वाद? द्वयाद्वयम दुःखम भवते. द्वैत हे दुःखाला काय आहे कारण. जोपर्यंत द्वैत बुद्धी आहे तोपर्यंत कोणती बुद्धी? दुःखाची. म्हणून अधिष्ठान दोन नसून किती आहे? असा वेदाचा सिद्धांत आहे. असे पहा की मातीचे चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे असे कोणीही म्हणले. विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहेत. मातीवर काय कल्पित नाही. तर काय कधी कधी हे चित्र असते कुठं मोठ्या कागदावर ते किंवा कुठं काही फोटो लावले असते कुठं भिंतीवर. भगवान श्रीकृष्णाला वासुदेव मथुरेमधून घेऊन चालला कुठे? गोकुळामध्ये आहे ना. का घेऊन चालला? नाही 6 मारले ना. पुन्हा इथं असला तर काय करेल? मग जागा काय करते? तोट आहे. मग आता ज्याला घेऊन जातो वासुदेव तर टोपलीमध्ये. आणि पावसाचे दिवस असतात. श्रावण महिना आहे कोणता? आता पाऊस पडेल ना. मग भगवंताचा अंग भिजेल की याच्याकरता सर्प काढ. तो काय करतो? मग ते पाऊस पडायला लागला सर्प छाया धरत असतो. काय करी? वरी छाया करी शेष असं. त्या दोघांची भांडण करतो. मेघ आणि तो शेष दोघांचं भांडण होतं. तो मेघ म्हणतो हे बाजूला हो. आणि तो साप म्हणतो कोवळा पोरगा आहे. थंडीला गारठेल म्हणून
म्हणून काय लागले मेघ म्हणत असतो तुम्हाला वेळा आहेस काही हे जे आमच्यामध्ये पाणी आहे ते पाणी नसून अमृत आहे. काय आमचे अमृताने जर शिंपडलं तर याचा वज्र देही होईल. काय होईल? किती जरी शस्त्राने मारलं तरी ते शस्त्र रुतणार नाही. म्हटलं बाजूला हो की काय जाऊ द्या. सुंदर कल्पना आहे. सहज पुढचं सोडून द्या. मध्ये त्या चित्रामध्ये काय दाखवतात? वाघ नाग असा फना बिना गेला. मग ते लहान पोर म्हणतात बाबा हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. मग ते आजोबा सांगत असतात मुलाला. म्हटलं हे पहा श्रीकृष्ण आहे, त्याच्यावर सावली धरणारा कोण आहे? शेष आहे. म्हणजे पोराची जात. मग ते म्हणत असतात मला मी हात लावतो तरी साप चावत नाही. काय करतो तरी साप काय एखादा धक्का देतो का चावत नाही साप. मग प्रतिभाषिक आहे. काय व्यवहारिक आहे का? व्यवहारिक असला तर आहे का हात लावता बरोबर. वेदांतशास्त्र आहे. पण हे पुढे सांगायचं आहे दोनच सत्ता आहे जगात. एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक आजार सत्ता. व्यवहारिक सत्ता आहे या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी यस्याम जागृती सा निशा पश्य. एवढंच माहिती आहे. एषा ब्रह्म स्थिती तिथं प्रज्ञस्य का भाषा. मग तीन सत्ता का स्वीकारलं नाही का? आजाद एक पारमार्थिक पुढे व्यावहारिक आणि ज्याचा कधी बाधच होत नाही त्याची पुढे आणि ज्याचा बाध होतो पण ब्रह्मज्ञान झाल्या कोणती व्यवहार. आणि ब्रह्मज्ञानाची काही आवश्यकता नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की बाध होतो. प्रतिभा दोरीवरचा सर्व भाजण्याकरता काय ब्रह्मज्ञान पाहिजे का? दोरीचं ज्ञान झालं का? दोरी मिथ्या आहे करण्याकरता ब्रह्मज्ञान पाहिजे. आणि ज्याचा बाधच होत नाही त्याची तीन सत्ता वेदांतशास्त्रामध्ये गणित सोडवण्यासारखं आहे. म्हणून पुत्रास आधार बाई नाही मातीच आहे. त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्यच आहे, रज्जू नाही. आपल्याला वाटत असते बाह्य आधार आहे, पण बाह्य आधार नसून दोघायला भिंतच काय. त्याप्रमाणे आपली दोरी सर्पाला आधार आहे. दोरी सर्पाला आधार नसून चैतन्यच आहे. आणि त्याला म्हणायचं वेदांताची भाषा आहे रज्जू उपहित आहे का. म्हणजे ज्या चैतन्याला रज्जूची उपाधी लागली त्याला म्हणायचं रज्जू उपहित. आता हे चैतन्य त्याच्या आश्रित असणारी कोणाच्या आश्रित असणारी अविद्या. त्या अविद्येचा परिणाम काय? सर्व रजोगुणाचा परिणाम हालचाल आणि तमोगुणाचा परिणाम पदार्थ. आपलं थोडं चुकलं होतं. सत्वगुणाचा परिणाम ज्ञान घ्यायचा. काय घ्यायचं? सत्वात संजय आहे ते. आणि जे क्रिया होत असते ना क्रिया कोणच्या ज्या रजोगुणाचे आणि पदार्थ सगळे तमोगुणाचे. त्याच्यामुळे पुढे कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानील तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. आता आपण थोडा अधिक विचार केला विशेष आणि विशेषण. विशिष्ट होतं काय होतं? काळा घोडा. घोडा कोण झाला? विशेष. काळा कोण आहे?
आणि दोन मिळून काळा गोळा विशिष्ट आहे. तसंच आहे. हे पहा, विशेषण विशेष्य. विशेष्य कोण घ्यायचा? चैतन्य. विशेषण कोण घ्यायचं? अंतःकरण. विशेषण काय करतात? आपले धर्म कोणावर लावते? विशेषावर. आहे का? मी विद्वान आहो, मी अमका आहे तमका आहे, हे सगळे धर्म कोणाचे आहे? नाही, अंतःकरणाचे आहे ना. कोणाचे धर्म आहे सगळे? जो जो शब्द त्याच्या ठिकाणी असलेला विशेष दाखवतो त्याला विशेषण म्हणायचं. उदाहरण, हा मुलगा आहे. कोण आहे? मुलगा आहे असं वाक्य आहे बघा. आम्ही सांगितलं मला हुशार मुलगा आहे. कोण मुलगा आहे? मुलगा झाला विशेष आणि हुशार झाला विशेष. जो शब्द विशेषाचा काय दाखवतो? गुण दाखवतो. पुन्हा सांगितलं म्हटलं हा मुलगा कसा आहे? हुशार आहे. पुन्हा सांगितलं हा मुलगा फार हुशार आहे. हे सुद्धा काय? विशेषण आहे. आलं का? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेची माहिती सांगणारा. हा मुलगा चालतो, मला जलद चालतो. जलद कोण आहे? क्रियाविशेषण आहे का नाही? व्याकरण आहे. आपल्या विचारसागराचा पाठ आहे. एक वाचा. म्हणून रज्जुविशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. केवळ रज्जुपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. कितीही प्रयत्न केला तरी रज्जू अधिष्ठान मानता येत. रज्जू कसा अधिष्ठान होऊ शकेल? मिथ्या आहे ना तो. काय मिथ्या पदार्थाला सहकारी होऊ शकत आहे काय? सर्वही मिथ्या. आणि वेदांतशास्त्रदृष्ट्या दोरी सुद्धा काय आहे का? सर्प काय म्हणतात? तिन्ही कालामध्ये का भासण्याच्या पूर्वी सर्प होता का? बरं, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर भासते कालात तरी होता का? आहे का? मग तिन्ही वेळात होता आहे का कालामध्ये? मला म्हणतात त्रैकालिक अत्यंत भाव झाला. मग आता दोरी आहे ना, नाही का? मग ते कोण आहे? विशेषण आहे. कोण आहे? आणि विशेष कोण आहे? म्हणून विशेषण हे अधिष्ठान होऊ शकत नाही. विशिष्ट म्हटलं तर आधी विशेषणाला काय आला? अधिष्ठानात आला. कोणाला? रज्जूला सुद्धा काय आलं? कारण विशिष्ट म्हटलं तर कोण आलं त्याच्यात? विशेषण आलं. आणि विशेषण काय होऊ शकत नाही. आलं का? हे सांगायचं. विशिष्ट म्हटलं तर मग पुन्हा सिद्धांत चुकला की काय चुकला? कल्पित पदार्थ कल्पिताला काय झाला? आणि एका ठिकाणी म्हणायचं हे कल्पित आहे तोही कल्पित आहे आणि एकेकाला अधिष्ठान होतं हे म्हणणं काय नाही, चुकीचं नाही. पुढे तसेच सर्पज्ञानाचे अंतकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. आम्ही काय सांगितले? उपाधी विषयामुळे. उपाधी बाजूला गेल तर एकच आहे का नाही? आता एक 10-5 झपके असले किंवा घट असले, मग आपण तो घट नाही का? घटामुळे आपल्याला त्याच्यामध्ये संख्या दिसते. काय कोणामुळे? घट बाजूला केलं तर आकाश किती आहे? डबक्यातलं पाणी बाजूला केलं तर चंद्र किती आहे? मग अनेक का दिसत होते. एवढा मोठा परमात्मा, त्याला सुद्धा भ्रम झाला होता बा. ते यशोदेने भगवंताला स्नान घातला कोपरामध्ये असा, आणि त्या
सायंकाळची वेळ आणि त्या पाण्यामध्ये आकाशातला का दिसायला लागला? चंद्र. आणि भगवंताने सांगितलं आईला, म्हटलं मला खेळण्याकरता कोण दे? आकाशातला चंद्र का पाठी भांड्यातला चंद्र? मग यशोदा भगवंताची जरी आई झाली तरी तिला काही पाण्यातला चंद्र कुठं खेळायला देता येते का? देता येत नाही म्हणून 10-5 शिव्या दिल्या. रडायला काय केली, सुरुवात केली. आता लाडू मागितला असता तर बरा झाला असता, पण खेळण्याकरता का मागितलं? आता पुढे देता येतो का? रडून रडून आहे का नाही का? नाना परी समजावी ते परी आहे का? त्याच्या त्या गवळण कशावर आहे? थापटवून निजविते हलविते पाळणा. जाऊ द्या, कालाचं कीर्तन नाही. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. संपलं. विशेष ज्ञानाने काय होते? आता विशेष कोण आहे त्याच्यामध्ये? चैतन्य आहे की. एकदा चैतन्याचं ज्ञान झालं की सर्प आणि सर्पज्ञानाची काय होते? क्रमाने होते का युगपत होते? आणि भासते सुद्धा. आणि निवृत्ती कशी होते? ब्रह्मचा सिद्धांत आहे कोणता? दोरीच्या ज्ञानाने काय होतं? आतापर्यंत सांगितलं ना तुम्ही, कल्पिताला अधिष्ठान होत नाही. दोरीच्या ज्ञान त्याचा अर्थ सध्या जोगीपोहित चैतन्य. पाणी आण म्हटलं, मला लक्ष आहे. एका बापा माणसाने सांगितलं, म्हटलं हे बाळ पाणी घेऊन ये की पिण्याकरता. मग आपला प्याल्यामध्ये काय घेऊन आला? त्याच्यावर रागाला म्हटलं, मूर्खा तुला सांगितलं पाणी आण म्हणून, त्याला कशाला आणलं? पाणी आण म्हटलं त्याच्यात त्याला आण हे सांगावं लागते काय? तसा रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होती. त्याच्यामध्ये चैतन्य सांगावं लागतं का? चैतन्य आहे. पुढे संपलं का? बरं, राहिलेला विषय कधी? उद्या सप्ताहाला सुरुवात नाही. मग आता बरं का, तिथे प्रवचन असते बा. माझा काला झाला की पुन्हा राज्य आला. बरं आहे, त्याचे उपकार आहे आपल्यावर.